Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. तर आपण बघणार आहोत महाभागवत प्रल्हाद यांची कथा. तर त्यावेळेला ते सांगतात की ज्या वेळेला हिरण्याक्ष त्याचा वध झालेला आहे, हिरण्याक्ष परंतु आमचा उद्धार भगवंताच्या हातातून तेव्हा ते नारदजी सांगतात हे पहिले जन्मी कोण झाले? हिरण्याक्ष, हिरण्यकशिपू झाले, नंतर कुंभकर्ण रावण झाले, नंतर शिशुपालाने दंतपुर झाले. तर पुढचा प्रश्न युधिष्ठिर महाराज विचारतात, म्हणतात मला एवढं तरी माहिती आहे की हिरण्याक्ष जो होता त्याचा वध कसा झाला ते आपल्यालाही माहिती आहे. वराह भगवंत आले, मुक्की मारली, विनाश झाला. पण त्याच्यानंतर म्हटले हे तुम्ही आता ज्या प्रकारे सांगितलं की प्रल्हादाच्या निमित्त करून हिरण्यकशिपूला भगवंताचं दर्शन झालेलं आहे, तर ही कथा तुम्ही मला सांगा. तर आपण बघणार आहोत महाभागवत प्रल्हाद यांची कथा. तर त्यावेळेला ते सांगतात की ज्या वेळेला हिरण्याक्ष त्याचा वध झालेला आहे, हिरण्याक्षचा वध झाल्यानंतर त्यांची माता दिती हिला भरपूर शोक झालेला आहे, भरपूर दुःख झालेलं आहे. त्यावेळेला हिरण्यकशिपू आपल्या आईला समजवत आहे. बरोबर, आता समजवण्याची थेरपी तुम्ही ऐका आणि त्याच्यानंतरच जे हिरण्यकशिपू काय करतो तेही ऐका, कारण की आज समाजामध्ये हीच अवस्था चालू आहे. हिरण्यकशिपू आपल्या आईला समजवतो, म्हणतो आई तू रडू नकोस. कशाला रडते? प्रत्येक आपापल्या कर्माने येतो, कर्म करतो, जातो. परत जो येणार आहे तो जाणार आहे आणि इथे कोणी थांबणार नाही, इथे कोणी राहणार नाही. आत्मा हा अमर आहे, शरीर हे जाणार आहे. म्हणतो नाशिवंत देह जाणार सकन आठवे गोपाळ. आपले हे शब्द असे वाक्य तोंडी पाठ आहेत, पण याचा सारांश ज्या वेळी आपल्याला कळेल ना त्यावेळेलाच आपल्याला त्या वाक्याचा अर्थ कळतो, तोपर्यंत कळणार. आता काय सांगितलं? नाशिवंत देह, जाणार सकळ, आणि हे कशा सांगितलं? आठवे गोपाळ तेची हित. म्हणजे सगळ्या संतांचा सारांश या भारत भूमीमध्ये इथेच काय भक्तिपाद सांगतात. ह्या जगामध्ये जेवढे संत झाले, बरं का, आपण भारतात राहतो म्हणून आपल्याला इथलेच संत म्हणजे आपल्याला फक्त माहिती आहे त्यांचं जीवनचरित्र, पण भक्तिपाद स्वामींचा तर म्हणजे भरपूर अभ्यास होता त्यांचा. तर ते सांगतात ह्या जगात जेवढे संत झाले त्या सगळ्यांची पहिली स्थिती हीच होती की शरीराच्या भोगांना लाथ मारून भगवंताच्या प्राप्तीसाठी जीवाचा आटापोट प्रयत्न करणे. आमची स्थिती कंप्लीट उलटी आहे. आम्ही शरीराचा भोगच भगवंताकडे मागतो. मागणी किती आपण सगळं उलट गेलेलं आहे. संत सांगतात शरीराचा विसर पडावा, आणि आपण काय म्हणतो? भगवंता या शरीराला अनुकूल जेवढी स्थिती तू देशील या संसारामध्ये तेवढी तू दे, आणि ती दिली तर आम्ही तुझ्या मंदिरात रोज येऊ, रोज पेढे वाटू, रोज दर गुरुवारी नारळ फोडू, रोज तुला हार वाहू. पूर्ण उलटी परिस्थिती आपली. संत सांगतात नाशिवंत आहे, जाणार आहे, आणि जे गोपाळाचं ही आठवू त्याला म्हणजे जेवढं भगवंताचं स्मरण करू तेच आपलं हित आहे. अशा प्रकारे हिरण्यकशिपू आपल्या आईला समजवत आहे. त्यांनी सगळ्या प्रकारे समजवलं. मग दिती माता जी आहे तिला थोडी सांत्वना प्राप्त झाली आणि तिचं दुःख थोडस कमी झालेलं आहे. आता दुःख कमी झाल्यानंतर आता बघा इथे हिरण्यकशिपूने आईला समजवलं. काय सांगितलं? शरीर नाही, आत्मा कुणी कुणाचं नाही, काय घेऊन आले नाही, काय घेऊन जाणार नाही, तर तू रडू नकोस, उरले सुरलेलं जीवन आपण दोघंही हरिभजनामध्ये घालू, असं बोलून आई निघून गेलेले आहे. आणि माता हिरण्यकशिपू आता इकडे आलेला आहे म्हणून विचार करतो, माझ्या भावाला ज्यांनी मारलं मी त्याला मारणार, आणि त्याला मारण्यासाठी मी वाटेल ती तपस्या करणार. आता आईला किती ज्ञान दिलं, दिव्य ज्ञानाचा उपदेश दिला, आणि येऊन नंतर काय म्हणतो की मी आता त्याला मारल्याशिवाय राहणार नाही. समजवणे आणि समजणे याच्यात जमीन आसमानचा फरक आहे, लक्षात घ्या. काय सांगितलं? समजवणे, मी तुम्हाला समजवत आहे, पण मी तुम्हाला जे समजवत आहे ते मला समजतच आहे असं नाही. काय सांगितलं? बघा आपण लोकांना जेव्हा एखादा दुःखात असतो ना, काय माहिती भगवंताची कशी कला आहे. कुणी एखादा दुःखात असेल तर त्याला समजवण्यासाठी दिव्य शब्द आपल्या डोक्यामध्ये येतात. काय येतात? आपण किती आवडत नको रे, कशाला घेतो ते, जाणार दिवस म्हटले, रडू नकोस, काय फायदा नाही, उरले सुरलेलं आयुष्य जे आहे ते. आणि ती स्थिती जेव्हा आपल्यावर येते ते शब्दच आठवत नाहीत. आठवतात? पुस्तक वाचून 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 कोणी महात्मा बनू शकतो का?
तसं असतं तर ह्या जगामध्ये वैकुंठामध्ये नो वेकेन्सीचा बोर्ड लावायला लागला होता भगवंताला बाहेर, हे आता संपल्या होते, कारण की सगळे ग्रंथ वाचतात, सगळे माझ्या नामाला एक महत्व खूप छान सांगते. पुस्तक हिंदी भाषिक आहेत राजेश्वरात, पुस्तक पढ़ के पुस्तक से कोई पुस्तक नहीं पहुंच पाता. शब्द नीट आहे का त्यांचे, भरपूर छान महाराज होते. प्रभूजीची योजना होती त्यांची कथा घेण्याची, पण ठीक आहे, हरी इच्छा हे सगळं होण्याच्या आधीच भगवंत आम्हाला ते निघून गेले. ते सांगतात की पुस्तक पढ़ के कोई पुस्तक नहीं पहुंच सकता, और जो पुस्तक जो पहुंचे है उन्होंने जो पुस्तक लिखी है उसको पढ़ के हम उस तक पहुंच सकते. कळालं तुम्हाला? हे ग्रंथ वाचून भगवत तत्व संबंध भरपूर अवघड आहे, परंतु हे वाचल्यानंतर हेच कळतं की भगवंत आपल्या बुद्धीच्या परे आहे. आपण कधी कुणाला भगवंताबद्दल काही सांगू शकत नाही, फक्त हा छोटासा प्रयत्न आहे, एकमेका सहाय्य करून अवघे धरू सुपन. चूक केली तरी चालेल, पण अहंकार झाला म्हटला की विषय संपला. म्हणून पुढे गेली त्यांची वंदावे पावले. सांगतात जे पुढे गेले ते ज्या प्रकारे गेलेत ना, हे ग्रंथ समजणं एवढं सोपं नाहीये, परंतु ज्यांना समजलं आणि समजून त्यांनी ज्या प्रकारे पुढे गेले, भगवंताला प्राप्त केलं, त्यांच्या पावलांची वंदना करत करत फक्त तुम्हाला चालायचं आहे, बाकी तुम्हाला काही करायचं नाही. भक्तिभाव सांगतात नवीन काही करायची गरज नाही ह्या मार्गामध्ये. संतांनी ज्या प्रकारे आपल्याला मार्ग सांगितला, हरिभजन करा, हरिभजन करा, हरिभजन करा, तर दुसरं काही करायचं, आपण काही नवीन करायला गेलो तर लक्षात घ्या आपण आपल्याच पायावर कुऱ्हाडी मारून घेत आहे बरं का. नवीन काहीच करू नका. संतांनी एवढं, आणि त्यांनी पूर्ण जीवन जगून दाखवलं आपल्याला. त्यांनी वैयक्तिक आणि विशेष करून कलियुगामध्ये जेवढे महात्मा झाले ते म्हणजे जवळपास 80% महात्मा घर गृहस्थीच आहेत. कसे आहेत? कारण की त्यांना माहिती आहे कलियुगामध्ये कुणी ब्रह्मचारी संन्यासी बनणारे नाही. तुकोबरात एका जागेला सांगतात की लाल वस्त्र घालून अगर कोणी संन्यासी असेल, पूर्वीच्या काळामध्ये, आता समजा कुत्र्यांचे भरपूर जाती आलेल्या आहेत, पूर्वीच्या काळामध्ये सर्रास करून ग्रामीण भागामध्ये जे कुत्रे होते त्यांना कलर कसा लाल असायचा, तांबड्या कलरचे जास्त कुत्रे होते पहिले. आता त्यांच्या काळामध्ये भरपूर असते, तर ते सांगायचे नुसते लाल वस्त्र घालून कोणी संन्यासी होत असेल तर म्हटले आमच्या गावातले भरपूर कुत्रे हे लालच आहेत, मग का ते संन्यासी आहेत. तर म्हणजे एवढं सोपं नाही. समजवणे आणि समजणे भरपूर फरक आहे. हिरण्यकश्यपूने आईला एवढं समजवलं आणि इथं आल्यानंतर त्याच्याच मनामध्ये एवढा द्वेष झालेला आहे भगवंताबद्दल, म्हणजे माझ्या भावाला विनाकारण मारलं. आता कोण कुणाला विनाकारण मारेल का? आपल्या मुलाने कुणाला मारून आल्यानंतर आपला अतिमोह मुलाप्रती असेल तर मुलाच्या चुका आपल्याला कधी दिसत नाही. आणि खरोखर व्यवहारिक आपण असो तर आपण आपल्या मुलाला आपल्या बाबा खरं सांग, चूक कुणाची, तुझी का त्याची. आणि खरोखर अजून जास्त व्यवहारिक असतो तर आपण नक्की सांगू, अगर तुझी चूक नसेल आणि त्याने त्याला मारलं असेल तर मी त्याला जाऊन बोलतो, आणि तुझी चूक असेल आणि त्याने तर मी स्वतः त्याला सांगतो बाबा आमच्या मुलाची चूक आहे, तू त्याला काय असेल ते हीच आहे, मी जे बोलतो ते बरोबर आहे, मी जे बोलतो ते सगळ्यांनी ऐकलं पाहिजे. आता 10 जणांचे तीच विचार आहेत, 10च्या 10 लोक म्हणतात की मी बरोबर आहे, माझा बरोबर कोण, कुणी कुणाला सांगायचं. त्यामुळे सगळ्या गोष्टी अवघड आहेत. हिरण्यकश्यपाला त्यांनी तपस्या चालू केलेली आहे. आता तपस्या तेवढी एवढी अघोरी तपस्या केलेली आहे, वर्णन येतं की त्याच्या अंगावर वारूळ निर्माण झालेलं आहे. दिमक असते ना, वाळवी ज्याला म्हणतो, वाळू निर्माण झाले आणि त्याचं पूर्ण शरीर त्या आतल्या किड्यांनी खाल्लेलं आहे. तरी देखील ओम ब्रह्माय नमः, ओम ब्रह्माय नमः, ओम ब्रह्माय नमः अशी तपस्या चालू, आणि एका पायावर उभा राहून तपस्या करत आहे. सांगतात ह्या जगामध्ये काहीही प्राप्त, आपण सुरुवातीपासून भागवत बघत आहोत, काहीही प्राप्त करायचं असेल तर तप केल्याशिवाय पर्याय नाही. भगवंतही पाहिजे असतील तर तप करायला लागेल. शांती सुख ही समाधान ही पाहिजे असेल तर तप करा. सुख शांती समाधानासाठी कोणतं तप सांगितलेलं आहे? जे भगवंत करतात ते योग्य आहे, ती वस्तुस्थिती स्वीकार करून जीवन जगणे. त्याला जी वस्तुस्थिती आपण बदलू शकत नाही त्याच्यासाठी आटापोट प्रयत्न का करा. त्यांनी भरपूर तपस्या केलेली आहे. ब्रह्माजी प्रसन्न झाले. ब्रह्माजी प्रसन्न झाले म्हणजे बाबा वर माग. म्हणतो ब्रह्माजी तुम्ही प्रसन्न झालात, माझा एकच वर आहे. म्हणजे कोणता वर? म्हणले मी मरणार नाही असा वर मला द्या, मृत्यू कधीही मला कवटाळणार नाही असा वर द्या. ब्रह्माजी म्हणतात वेडा आहेस तुम्ही. म्हणजे तू ज्या देवताची, म्हणजे तू मला प्रसन्न जे केलेला आहे, तू माझ्याकडे जो वर मागत आहेस ना तो वर मी तुला देऊ शकत नाही. हिरण्यकश्यप म्हणते का वर नाही देऊ शकत? म्हणले बाबा मी पण मरणार आहे.
एक दिवस मी पण मरणार आहे. आपण बघितलं ना, ब्रह्मा भुवानुलोका पुनरावर्तन अर्जुना भूलोकापासून ते ब्रह्मलोकापर्यंत सगळी जेवढेही जीवजंतू आहेत ते सगळे जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये बसलेले आहेत. तिथून सुटणे एवढं सोपं नाही. तर ब्रह्माजी काय सांगतात की मी तुला तो वर देऊ शकत नाही, कारण की मी अमर नाही. तुम्ही माझ्याकडे अगर 90 रुपये मागितले तर 90 रुपये मी तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे 100 रुपये असावेत ना. माझ्याकडे आहे 10 रुपये, तुम्ही मला मागितले 100 रुपये. कसं शक्य आहे? तसे ब्रह्माजीकडे तो वर, कारण की ब्रह्माजी आपण पहिले सुरुवातीपासून त्यांची उत्पत्ती झाल्यानंतर देखील त्यांना हे कळालं नाही की मी कुठून आलो, कोणापासून आलो, माझं मेन जे गूढ आहे हे कोण आहे हे त्यांनाही तपस्या करायला मग जाऊन कळालं की नारायण. मग नारायण काय सांगतात की तुम्ही सृष्टीची रचना करा. म्हणजे ते पण इथे काहीतरी कार्यासाठी कोणीतरी त्यांना इथे पाठवलेलं आहे. मग अशा प्रकारे जेव्हा ते सांगतात, म्हणतात ठीक आहे काय हरकत नाही, मग मी तुम्हाला दुसरा वर मागतो. तू म्हटली माग म्हणले दुसरा वर. आता यांना काय वाटले की समजा मी दुसरा वर असा मागतो जो पहिल्या वराला अनुकूल असेल. पहिला वर कोणता आहे? पहिला वर कोणता मागितला त्यांनी? अमर होण्याचा. मी मरणार नाही असा वर. ब्रह्माजी म्हटले मी देऊ शकत नाही, म्हटले मी पण मरणार. मग त्यांनी तो म्हणता मी तुम्हाला दुसरा वर मागतो. आता जे राक्षसी वृत्तीचे लोक असतात भरपूर चतुर असतात, त्यांना वाटत असतं आम्ही जे काय करतो ना ते भगवंताला कळत नाही, ते भगवंताला समजत नाही. आपली चतुराई जी असते ना, कबीर सांगता की आपण किती जरी चतुर असलो ना तरी भगवंताच्या पुढे आपली चतुराई शून्य. काय आहे? शून्य. एक खोटा अहंकार आपल्यात निर्माण होतो ती गोष्ट वेगळी. का याला वाटलं मी आता चतुराईने पहिलाच वर, पण चतुराईने मागतो. मग त्यांनी चतुराईने काय करा, पहिला वर होता मी मरणार नाही तर असा वर मागतो. त्यांनी वर मागितला, म्हणले ना मला अस्त्राने कोणी मारेल ना शस्त्राने, ना कोणी प्राणी मारू शकतो ना कोणी माणूस मारू शकतो, ना घराच्या आत ना घराच्या बाहेर, ना जमिनीवर ना आकाशात, ना 12 महिन्यामध्ये एकाही महिन्यामध्ये माझा मृत्यू होणार नाही. आता हे किती चतुराईने वर मागितले बघा. आता आपण मेलो तर काय होणार आहे? एक तर आपल्याला आजार मारेल, म्हणजे काळरुपी माणूस मारेल, नाहीतर प्राणी मारतील. एक तर आपण मेलो तर घराच्या आत मरू, नाहीतर बाहेर मरू. मेलो तर एक तर आता मरणार तर इथेच मरणार ना खाली, है ना. पुन्हा म्हणतो ना आम्ही दिवसा मरणार ना रात्री मरणार. आता आपण मेलो तर दिवस नाही तर रात्री दोघांपैकी एक घटना तर निश्चित होणार आहे. तर तो अशा प्रकारे वर मागतो. ब्रह्माजी म्हणतात हास, कारण की ब्रह्माजींना पूर्ण विश्वास आहे. जीवाने कितीही प्रयत्न केले तरी तो भगवंताच्या योजनेच्या पुढे जाऊ शकत नाही. हिरण्यकशिपू आनंदाने उत्साहाने आपल्या घरी आलेला आहे. घरी आल्यानंतर तो बघतो की हिरण्यकशिपूला 4 संतान असतात. हिरण्यकशिपू ज्या वेळेला तपस्याला जातो तेव्हा इंद्राला जेव्हा कळते की हिरण्यकशिपू तपस्याला गेलेला आहे तेव्हा तो त्यांची 3 संताने मारून टाकतो. जेव्हा हिरण्यकशिपू येतो जेव्हा त्याला कळते की माझ्या 3 संतानांना इंद्राने मारलेला आहे, त्याला भरपूर राग येतो. त्यावेळेला तिथं 4थी संतान एक असते, ती कोण असतात? प्रल्हाद महाराज. श्रीमद प्रल्हाद महाराज की जय. तिथे असतात. पण त्याला राग येतो, मग तो भरपूर युद्ध करतो, देवतांना जिंकून घेतो, आपलं राज्य साम्राज्य जिकडे तिकडे निर्माण करतो. आता प्रल्हाद महाराज एकदम लहान असतात. मग ते म्हणतात प्रल्हाद महाराज मी लहान आहात, काय हरकत नाही, म्हणजे तुम्हाला थोडं शाळेमध्ये वगैरे आपल्याला शिकवलं पाहिजे, तुम्हाला शाळेमध्ये घातलं पाहिजे. मग त्यावेळेला हिरण्यकशिपू प्रल्हाद महाराजांना गुरुकुलमध्ये पाठवतात. कुठे पाठवतात? गुरुकुलमध्ये. आता गुरुकुलमध्ये पाठवल्यानंतर आता हिरण्यकशिपू राक्षस, तर त्याच्या जो नेता जो राजा राक्षस असेल तर तो आपल्या राज्यामध्ये सगळे राक्षस हीच नियमांचं पालन करायला भाग करतो. सत्य आहे नाही. समजा घरातलं एकच व्यक्ती आहे, तोच अगर राक्षस रूपी असेल तर त्या घरामध्ये आध्यात्मिक क्रिया होणं शक्य आहे का? नाही, ते कधीच शक्य नाही. समजा ज्या घरामध्ये जो मेन व्यक्ती आहे की ज्याच्या हातामध्ये घरातली सत्ता आणि तो पूर्ण धार्मिक असेल तर तिथे व्यभिचार प्रकार म्हणजे पापमय कृत्य होणार नाही. कारण की म्हणजे हे आमच्या यांना हे चालत नाही, आमच्या अण्णा तुम्हाला माहित नाही कसे आहेत, आमच्या आप्पा तुम्हाला माहित नाही कसे आहेत, आणि आप्पा अण्णा अगर गेले असतील तर मग बाकी सगळेच मागे जाणार नाही. हिरण्यकशिपूला त्याला गुरुकुलमध्ये टाकलेलं आहे. आता गुरुकुलमध्ये टाकल्याने तिथे त्यांचे आहेत गुरु शिकवणारे, त्यांचं नाव आहे षंड आणि अमरत. हे 2 गुरु आहेत. आजकालच्या शाळेमध्ये देखील त्यांचीच वंश परंपरा फॉलो करणारे गुरु जे आहेत. प्रभूजी माफ करा की तुम्हाला बोलत नाही, कारण की ते शास्त्रात आहे ते आहे. कारण का? शिला प्रभुपाद सांगतात आजकालच्या शिक्षणामध्ये भगवंतच सर्व करता आहे हे शिकवलं जात नाही. कारण का? जर हे शिकवलं तर आमच्या देशामध्ये जातीवाद निर्माण होईल, भेदभाव निर्माण होईल,
काही मग इतर धर्माचे लोक म्हणतील नाही, मग हे शिकवा, ते म्हणतील हे शिकवा, ते म्हणतील हे शिका. याच्यापेक्षा सरकार सांगतो तुम्ही काहीच शिकू नका, की देवापासून काय झालेलं आहे. मग म्हणजे कुणापासून शिकवायचे, म्हणजे माणसाची निर्मिती कोणापासून. मग सरकारने सांगितलं काम का माकडापासून माणूस झाला असं सांगा. हे का नाही बाळ, शाळेत हे सांगतात ना माकडापासून माणूस. तू मान्य करतोस का? कन्फ्युज आहे तू. म्हणजे आम्हाला मान्य नाही पण शाळेत शिकवतात म्हणतात म्हणून आम्ही मान्य करतो. दुर्भाग्य आहे हे. स्वतःला माकड म्हणून घेणे कितपत योग्य आहे. मी याला म्हणतो माकड आहे, माकड आहे, माकड. त्याला बरं वाटेल, तो असा बोलेल का काही नाही आम्ही तर माकडाचे वंशज आहोत, बोला माकड. बिलकुल नाही, आपल्याला राग येईल. पण तीच गोष्ट जेव्हा शाळेत शिकवली जाते तर त्या गोष्टीला आपण लगेच स्वीकार करतो आणि मुलालाही सांगतो. प्रश्न आला ना की मानवाची उत्क्रांती कुठून झाली, तर डार्विनचा सिद्धांत आहे आपल्याला. डार्विन, आता डार्विन कोण आहे, काय म्हणजे संत का महात्मा का, काही आम्हाला घेणं देणं नाही. पण शाळेत शिकवतात माकडापासून माणूस झाला, आम्ही ते स्वीकार. काही काही जगाला सांगतात अमिबा नावाचा कुठला किडा आहे, कुठला जंतू आहे, त्या अमिबा मधून मानवाची निर्मिती झाली असंही काही जगाला सांगतात. एक महात्मा सांगतात म्हणजे अमिबा नव्हे, म्हटले विठोबा. मानवाची उत्क्रांती कुठून झाली, विठोबा. तो आम्ही काढून टाकलं तिथं विठोबा म्हणले. ते उत्तर बरोबर आहे. बघून तर स्वतः सांगतात ना मीच करता आहे, माझ्यापासून सगळं काही निर्माण झालेलं आहे. आणि तिला प्रभुपाद सांगतात बाहेरच्या देशांमध्ये सांगतात की 2 ग्रह एकामेकावर आदळले, त्याच्यातून स्फोट झाला आणि त्याच्यातून जीवसृष्टी निर्माण झाली. तिला प्रभुपाद म्हणतात की 2 स्फोट म्हणजे 2 ग्रह एकामेकावर आदळल्यानंतर आजपर्यंत कुठं तुम्ही ऐकलं का 2 ग्रह आदळले आणि त्याच्यातून जीवसृष्टी निर्माण झाली. आपण असं ऐकलं आहे की एखादा ग्रह आदळला तर काय होईल, त्यातून स्फोट होईल आणि विनाश होईल. आपण बघतो न्यूज पेपरमध्ये 2 वर्षातून अशी एखादी घटना येते कि हा ग्रह आता पृथ्वीच्या बाजूने चाललेला आहे, परंतु न्यूज वाले छान सांगतात लेकिन अगर वो ग्रह अगर इस धरातल पर आ गिरा पता नहीं क्या होगा. आम्हाला इथे चिंता सुरू. रूपा सांगतात की ग्रहांचे जेव्हा स्फोट होतो त्याच्यातून जीवसृष्टी निर्माण होणार नाही. तर ज्या गुरुकुलमध्ये प्रल्हादजीला टाकलेला आहे तिथले जे टीचर आहेत शेंड अमर ते हेच सांगतात की बाबा प्रल्हाद तुझा आणि माझा निर्मिती ही तुझ्या वडिलांमुळे झालेली आहे. प्रल्हादजी ऐकून घेतात म्हणजे काय बोलतात नवीन पहिलाच दिवस शाळेतला काही बोलले म्हणजे पहिल्या वर्षामध्ये जसं तसं काढून टाकू. एकदा हिरण्यकशिपू विचार करतो की मी माझ्या मुलाला ज्या शाळेमध्ये टाकलेला आहे शिकण्यासाठी तिथे जाऊन बघावं की तो शिकला काय काय. हिरण्यकशिपू गुरुकुलमध्ये आलेला आहे तर गुरुकुलमध्ये आल्यानंतर सगळे टीचर सर येतात म्हणजे आमच्या शाळेचे संस्थापकाचार्य आलेले आहेत. आज भारतामध्ये तीच अवस्था आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्या शाळा आहे, त्यांना नॉलेज नसलं तरी चालेल, त्यांना शिक्षण नसलं तरी चालेल, पण त्यांनी पैशाच्या बळावर काय निर्माण केलेलं आहे ते आले की त्यांच्यापेक्षा हुशार बुद्धिमान लोक त्यांच्या समोर. काय उपयोग तुमच्या विद्येचा. विद्या स्वाभिमान शिकवते. काय शिकवते? स्वाभिमान. पण आज तो स्वाभिमान कुणाच्यात राहिलेला नाही. इथे काय जर ज्याच्याकडे पद पैसा प्रतिष्ठा ह्या 2-3 गोष्टी ज्याच्याकडे त्यांच्या हातामध्ये सत्ता, त्यांनी दिलेले नियमच आमच्या समाजासाठी अनुकूल आहे आपण लगेच मान्य करतो कारण की सत्ता त्यांच्याकडे आहे. हिरण्यकशिपूने सत्ता होती, सत्ता असल्यामुळे त्याच्या विरुद्ध जाणार. हिरण्यकशिपूने आपल्या मुलाला प्रल्हादाला बोलवलं म्हणजे बाळा इकडे म्हटले बरेच दिवस झाले तू इथं आहेस गुरुकुलला काय काय शिकलास म्हटले सांग तरी असं. आता प्रल्हाद महाराज हे जन्मस्थ भक्त होते. प्रभूजी तुम्हाला सांगतो संस्कार जे असतात ना हे कधीही नष्ट होत नाही. एकदा संस्कार जडल्यानंतर तो व्यक्ती कुठेही गेला ना या भूतलावर त्याने कुठेही जाऊ द्या पण ते संस्कार जर जागृत असतील ना तर त्याला या जीवसृष्टीतला किंवा या सृष्टीमधले अनावश्यक क्रिया त्याच्या जीवनावर प्रभाव करत नाही. प्रल्हाद महाराज जन्मस्थ भक्त होते. हिरण्यकशिपू बोलले काय शिकलात ते काय सांगतात. श्रवण कीर्तन स्मरण पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यन आत्मनिवेदन. हिरण्यकशिपू काय बोललास तू? मला वाटलं तू माझी सुरुवात करशील. श्री हिरण्यकशिपाय नमः म्हणजे तू तशी काय सुरुवात केली म्हणजे मी इथं आलो म्हटले की सगळे माझ्या नावाने इथं आरती कीर्तन मंत्र स्तोत्र चालू होतात. हकीकत आपल्या भारतामध्ये अशा लोकांचे अनेक मंत्र मी पुन्हा करून ते सांगतो. याच्यातून सत्यता म्हणजे हेच आहे पहिली असत्यता जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत सत्य म्हणजे काय हे कधी आपल्याला त्याचा उलगडा होणार. देव म्हणजे नक्की कोण, देव कुणाला बोललं पाहिजे, देवाची अवस्था काय, देवाचे गुण काय असतात ते जर आपल्याला माहित नसतील तर आपण कुणालाही देव म्हणू. हकीकत आहे ना. मला सोनं माहितच नाही सोनं कशाला म्हणतात मला नुसतं एवढं ऐकून माहिती आहे जी पिवळी वस्तू जी चमकते त्याला म्हणतात सोनं. आता पिवळ्या वस्तू भरपूर चमकतात. आपल्या बघण्यातले आयटम म्हणजे पित्तळ सोन्याचं चमकतं ना ते त्याला चांगलं पॉलिश करून ठेवलं कारण की माझा धंदा असेल मला माहिती आहे
चांगलं पॉलिश करून ठेवलं तर आपण त्याला म्हणतो हा हे पण सोनं. पण ज्याला खरोखर माहिती आहे सोनं म्हणजे काय, तो बघता क्षणी सांगतो हे सोनं आहे का पितळ आहे. तसं आपल्याला माहितच नाही देव म्हणजे कोण, देव कुणाला म्हणावं, देवाची लक्षणं काय आहेत, देवाच्या मध्ये कोणते गुण असतात, जो षड ऐश्वर्याने परिपूर्ण आहे त्याला म्हटलं जातं भगवंत. षड ऐश्वर्याने युक्त जो आहे त्याला म्हटलं जातं भगवंत. आणि भगवंत हे सोडून या जगामध्ये कोणीच षड ऐश्वर्याने परिपूर्ण नाही. भक्ती रसामृत सिंधू मध्ये 64 कलाने युक्त जो असतो त्याला म्हणतात भगवंत. आणि भगवान श्रीकृष्ण हे एकमेव असे आहेत की ते 64 कलाने युक्त आहे. उज्जैन मध्ये त्यांचं जे गुरुकुल आहे सांदीपनी मुनीच्या आश्रम मध्ये, आणि ते 64 दिवसामध्ये त्यांनी 64 विद्या ग्रहण केल्या. किती दिवसामध्ये? 64 दिवसामध्ये 64 विद्या ग्रहण केल्या. आज मी भागवत चांगलं बघता बनायचं म्हणलं तर मला 7, 8, 9, 10, 15, 20 महिने जातील. आणि ते बनल्यानंतर मी चांगलं भागवत कथाकार झालो, भरपूर लोक ऐकतायत, तर भगवंताला ना करू की मनामध्ये असा भाव येऊ पडा पाय माझ्या. आज तीच अवस्था आहे. थोडे फॉलोअर्स वाढले की आपल्याला वाटतं की आता आपण देव बने, आपण मागे पुढे बिलकुल विचार करत नाही, लगेच स्वतः देव बनवून तयार. परंतु तुम्हाला खरोखर भगवंताला प्राप्त करायचं असेल त्या लौकिक मध्ये मात्र आपलं मन फसवू नका. कारण की जग कधी कुणाचं झालेलं नाही. झालं का वाचून जग कधी कुणाचं नाही. एकदा संत कबीर सुरुवातीला जेव्हा वक्ता होते म्हणजे असे प्रवचन वगैरे करायचे तर पहिले थोडे लोक यायचे, त्यांची लौकिकता वाढत गेली. मग त्यांचं कीर्तन जिथे चालू होणार आहे, जेव्हा आजूबाजूच्या गावांना जेव्हा कळायचं तर त्या गावातले भरपूर श्रोतावृंद तिथे त्यांचं प्रवचन ऐकण्यासाठी येत होते. आता पहिल्यापासून त्यांच्या बरोबर काय 3-4 जण होते की जेव्हा पूर्ण समाज नव्हता, पण ते पहिल्यापासून होते. तरी म्हणतात संत कबीर तुमच्या वाणीत बघा किती ताकद आहे, तुमच्या वाणी ऐकण्यासाठी लोक कुठून येत आहेत, बिलकुल विचार करत नाही पावसाळ्याचा, उन्हाळ्याचा, थंडी तापाचा, पण येत आहेत. संत कबीर म्हणतात नाही, हे सगळं खोटं आहे. म्हणले काय आहे हे? थोतं नाही म्हणले, इथं कोणी माझ्यासाठी येत नाही म्हणले. मग म्हणले माझ्या मागे जी लौकिकता आहे ना, त्या लौकिकतेला बघून हे लोक माझं कीर्तन ऐकायला येत आहेत. माझ्यासाठी म्हणले बिलकुल नाही म्हणले. माझं नाव आज काय आहे? प्रतिष्ठित नाव आहे. आणि प्रतिष्ठित नाव असल्यामुळे लोक मला नाही जुटलेले, माझ्या प्रतिष्ठेला जुटलेले. ते म्हणतात नाही पण आम्हाला हे थोडंसं असं वाटत नाही. लोक कुठून येतात म्हणले. बरं म्हणले उद्या बघ म्हणले, उद्याचे जे प्रवचन आहे ना त्याला एकही व्यक्ती बसणार नाही. म्हणजे काय करणार तुम्ही? म्हणजे बघा ना उद्या मी काय करू. संत कबीरजींनी दुसऱ्या दिवशी काय करावं, हातामध्ये मदिराची बाटली घेतलेली आहे आणि वेश्या व्यवसाय तिथं होत असतो. फक्त त्या रस्त्यातून चाललेल्या ते दोहा बोलतात, बिगड गयो संत कबीरा बिगड गयो. आता ती लौकिकता मिळवण्यासाठी संत कबीरांना कित्येक वर्षे गेली, पण लौकिकता घालवण्यासाठी एकाच दिवसाचा प्रयोग. निंदनीय वृत्ती जी असते ना, किंवा एखादी निंदनीय घटना जर आपल्या हातून घडली समजा, तर त्याचा प्रचार आणि प्रसार करायची गरज नाही. ती हवेगत पसरलेले. दुसऱ्या दिवशी कोणी नाही श्रोता, कोणी ऐकण्यासाठी तिथे नाही. संत कबीर म्हणतात बघितलं, म्हणजे ते मला नव्हते जुटलेले, ज्या माझ्या मागची जी माझी लौकिकता जी होती त्या लौकिकतेला समाज जुळतो हे लक्षात घ्या. त्यामुळे कुठेही आपलं मन फसवू नका. लोकांना वाटलं ठीक येतील, ऐकतील, खरंच कुणाच्या उत्कंठा असेल उद्धार करण्याचे ते राहतील, आणि नसेल जातील. आपण का फसा? तुकाराम मला सांगता, लोक तसा वक बोलता बोलविना. या लोकांचं काही सांगता येत नाही. आपल्याला एक कथा होती शाळेमध्ये, मराठीचा धडाच होता, गाढव मुलगा आणि बाप. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, बोलायची गरज नाही. सांगायचं तात्पर्य आहे की आपण कसेही वागलो तरी लोक आपल्याला, आणि अगर चांगली घटना झाली तर ते आपल्याला झुटतच नाही. आपल्या मागे त्यांचा काही ना काही बेनिफिट स्वार्थ लपलेला असतो. हिरण्यकशिपू अशा प्रकारे तिथे आलेले आहे, त्याचे सगळे वाहवाही होते. प्रल्हाद म्हणतात, तो म्हणतो की तू हे काय बोललास म्हणले. श्रवण कीर्तन विष्णुपाद सेवन अर्चन मुंदनम दास्यन साख्य आत्मनिवेदनम. तर प्रल्हाद म्हणतात की बाबा हे जे आहे हे ना म्हणतात नवदा भक्ती. काय म्हटले? ही नवदा भक्ती आहे. 9 प्रकारची भक्ती असते बघा, त्यातली आपण कोणती एक प्रकारची जरी केली तरी आपला उद्धार निश्चित आहे. ऐकण्याची, नुसते ऐकत जरी तुम्ही कथा राहिला तरी बरोबर, नाही तर स्मरण करत, नाही तर उठता बसता बोलता चालता कुठेही जाता तर भगवंताचं नामस्मरण करत राहा. नाही तर तुम्ही रोजचं 1-2 फुलं जरी भगवंताला आठवणीने पण नेमाने जरी वाहिली तरी भरपूर आहे. दास्य भक्ती, तुम्ही भगवंता बाबा तुमचा मालिक आहे, आम्ही तुझे दास आहोत. या भाव म्हणजे त्या 9 भक्तीपैकी एखादा जरी भाव आपल्या हृदयामध्ये विराजमान असा, पण परिपूर्ण असावा. तो पण अर्धवट नसावा. एक असे ना पण परिपूर्ण असतात. सांगतात ही 9दा भक्ती करणारे कोण आहेत? अमरीश महाराज. पुढे कथा येईल त्यांची. अमरीश महाराजांनी ही 9दा भक्ती केली होती. राजा होते ते, साधारण व्यक्ती नव्हते.
तर तिथे प्रल्हाद महाराज म्हणतात, म्हटलं बाबा हे जे आहेत ना, याला नवदा भक्ती म्हणतात आणि ही भक्ती भगवान विष्णूची केली जाते. या भक्तीतून भगवान विष्णू प्रसन्न होतात. हिरण्यकशिपू म्हणतात कोण आहे भगवान विष्णू, याला माहिती नव्हतं असं नाही, माहिती होतं. पण काय काय वेळेला म्हणतात जर आपला ज्याच्याबरोबर वैर असते त्याचा एखादं गुणानुवादक आपलं कोणी विचारलं तुम्हाला कोण आहे, मी नाही त्यांना माहिती आहे पण बोला कशाला, कारण त्याचं माझं काय आहे वैर आहे ना, वैर आहे त्यामुळे त्याची स्तुती आपल्याला ऐकवत नाही, मी त्याला ओळखतो हे कुणाला सांगायची आपली इच्छा नसते. म्हणजे मी कोण आहे म्हटले विष्णू, म्हटले विष्णू ते आहे ज्यांनी तुम्हाला निर्माण केलं, ज्यांनी मला निर्माण केलं आणि या पूर्ण सृष्टीला ज्यांनी निर्माण केले ते आहेत विष्णू भगवान. म्हटले वेडा आहेस का तू, म्हणते विष्णू विष्णू कोण नाही, म्हटले अरे निर्माण करणार तर मी आहे, म्हणते तुला माहितीये माझं साम्राज्य किती मोठं आहे, हे सगळे देवी देवता जे आहेत ते पळून गेले माझ्या भीतीने, एवढं मोठं तप आहे माझ्याकडे आणि तू त्यांचं गुणानुवाद करतो, ते माझं गुणानुवाद करतात की आमच्या इथून तुमची सीट काढा, आम्हाला सीट रिकामी करून द्या, पण मी देत नाही आणि ते मला घाबरतात, कुणाची ताकद नाही माझ्या समोर यायची. आणि हे विष्णू कोण आहेत म्हणते, मग ते म्हणतात की विष्णू ते आहेत की ज्यांनी पूर्ण ब्रह्मांड निर्माण केलं, हे अनंत कोटी ब्रह्मांडाचे मालिक आहे. हजारो सूर्यांचा प्रकाश देखील भगवान विष्णूंच्या समोर फिका पडतो. लीला येते वृंदावनमध्ये जेव्हा भगवंतांनी कालिया नागाचं दमन केलेलं आहे तेव्हा भगवंताला थंडी वाजते. भगवंत आहेत किती 7-8 वर्षाचे आहेत त्यावेळेला, थंडी वाजते म्हणून तिथे बाहेर येतात. तर थंडी वाजल्यानंतर पहिला एक सूर्य येतो जो आपण बघतो, तो एक सूर्य येतो तरी आणि तो पूर्ण तेज भगवंताला म्हणजे ऊर्जा द्यायचा प्रयत्न करतो तरी भगवंताची थंडी दूर जात आहे. मग तिथे असे करून 12 सूर्य येतात, काही जागेला अनंत कोटी सूर्य येतात, पण तिथं नाव आहे द्वादश आदित्य किला. आदित्य म्हणजे सूर्य, द्वादश म्हणजे 12 सूर्य तिथे एकत्र येतात आणि ते पूर्ण प्रकाश म्हणजे पूर्ण आपली जी शक्ती जी आहे, हीट जी आहे, ऊर्जा जी आहे ती भगवंताला द्यायचा प्रयत्न करतात तरी भगवंताची थंडी दूर. मी याच्यासाठी सांगतो की ते भगवंत किती मोठे सर्व शक्तिमान आहे. इथे लोक घाबरतात की ह्या वर्षी 40 डिग्री तापमान आहे, आता 48 होईल, आता 50 होईल, तेवढ्या सायन्स वैज्ञानिक सांगतात 55 झाले की आपल्या अंगावरची स्किन जळण्यास सुरुवात होईल. लोक घाबरतात. दिल्ली साईडला 50 पर्यंत जातेच, मुंबईला पण 49-48 पर्यंत जाते. आता उरले किती 5%. त्याची आपण सगळ्यांनी तयारी केलेली आहे, फॅक्टरीया आधुनिकता सगळ्या गोष्टी केल्या, त्याच्यामुळे ही हीट. मला सांगायचं हेच आहे की त्याला म्हणतात भगवंत, की त्यांना ह्या प्रकृतीचा बिलकुल असर होत नाही. इथं लोक देव म्हणून बसले, त्यांची केस पांढरे होतात, त्यांचे दात पडतात, अंगाला सुरकुत्या पडतात, हे भगवंताचं लक्षण नाही सांगतात. शिला प्रभुपाद सांगतात की जो स्वतःला देव 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 म्हणतो तो स्वतःच्या इच्छेने आपल्या पोटातला अपान वायू देखील त्यागू शकत नाही. आहे का आपल्या ताकद? पोट फुगतं, फुगल्यानंतर म्हणतो आपल्याला गॅस झाला, गॅस झाला म्हणतात अगर आपण देव आहोत तर पहिली गोष्ट गॅसच होईल नाही, आणि झाला आहे तर तुमची इच्छा आहे तर मग बाहेर काढा. पण ते खातो कायम चूर्ण, खातो हात मोला, दात पडले, दुसरे दात काढले म्हणतो मी देव आहे. देवाचे ही लक्षण नाही. देव हे प्रॉपर ओळखा शास्त्राच्या माध्यमातून. याच्यामुळे काय झालं की अशा लोकांचं थोतन वाढलं आणि खऱ्या अर्थाने नास्तिकतेचा खरा प्रचार सुरुवात झाला. तर हे त्याला कारण कोण आपणच आहोत ना. आम्हाला खऱ्यापर्यंत पोहोचायचं नाही आणि मला खरं द्यायचं नाही. लोकांना वंचित वांचित समाज, फसवणाऱ्यांचा आणि फसवून घेणाऱ्यांचा हा समाज आहे बरं का. हिरण्यकशिपू त्यावेळेस जरी स्वतःला देव म्हणत होता तो त्यावेळेस केवळ होता असं नाही. आधी हिरण्यकशिपू आहेत, भरपूर आहेत, या भूतलावर भरपूर उपस्थित आहे. मानवाने कितीही प्रयत्न केला तरी प्रकृतीच्या अधीन आपण सर्वच जण आहोत बरं का. भिकारी प्रकृतीच्या अधीन आहे आणि जो बिल गेट्स आता श्रीमंत व्यक्ती तो देखील प्रकृतीच्याच अधीन आहे. प्रकृतीवर कुणाचंही प्रभुत्व नाही. भगवंत सूर्य. प्रल्हाद महाराज म्हणतात की त्या भगवंताचं तेज एवढं आहे की त्याच्या पुढे करोडो सूर्य फिके पडतात. आता हिरण्यकशिपू मात्र आता थोडं आवडत नाही. तू म्हणतो तू गप्प बस म्हणते, तू कुणाची स्तुती करू नकोस कारण की तुला माझं अस्तित्व माहित नाही म्हणते. तुला माहित नाही की तुझा बाप जो आहे हे तुझे वडील आहेत हे किती सर्व शक्तिमान आहेत. पण प्रल्हाद महाराज काय बोलत नाही. पहिलीच घटना असते म्हटले जास्त नको आपण काय बोलायला, प्रल्हाद महाराज निघून जातात. मग त्यावेळेस हिरण्यकशिपू त्या गुरूंना बोलवतो, जे शिकवणारे टीचर असतात ना, शेंडामर म्हणतो काय माझं खाता आणि माझं न सांगता तुम्ही त्याला वेगळ्याच व्यक्तीचं गुणगान गायला लावलं. तो म्हणतात नाही आम्हालाच माहित नाही की विष्णू कोण आहे. तो जो बोलतो कारण की आम्ही बऱ्याच वेळा बघितलं जेव्हा आम्ही एखादा प्रश्न विचारतो की जीवसृष्टी कोणी निर्माण केली तर राक्षस कुळातली मुलं सांगतात की हिरण्यकशिपूने, आणि हा कधी कधी म्हणतो नारायण नारायण. आम्हाला आमच्या पुस्तकामध्ये असं कुठं नाहीये किंवा तुम्ही जे छापून दिलेली पुस्तकं आहेत त्या पुस्तकात कुठे लिहिलेलं नाही. आज सरकारच्या पुस्तकामध्ये कुठे आहे का या सगळ्या गोष्टी की स्वयंभू मनु शत्रुपा यांच्यापासून ही जीवसृष्टी मानवसृष्टी निर्माण झाली.
त्याच्या मागे ब्रह्माजी होते, ब्रह्माजीला ज्यांनी निर्माण केले ते भगवान विष्णू आहे का कुठे? पहिले तर मला आठवतं लहानपणी त्या अंकल्पीमध्ये रू जेव्हा शब्द येतो ना, तर रू वर्ण असं तर ऋषी, आता ते ग वर्ण असं ते गणपती, स वर्ण असं ते शंकर, आता तेही बंद झाले अलीकडे. कारण का? जो भेदभाव जो आहे की आम्ही त्या देवाला मानतो आम्ही ह्या देवाला मानतो, याच्यासाठी सरकार म्हणतो की ते भांडणच नको, पण त्यांनी नाही बोलून तरी काय थांबलेत का? नाही. म्हणून सांगतात पहिल्या काळामध्ये काय होते, गुरुकुल पद्धत होती. मुलाला कमीत कमी 5 वर्षापर्यंत तरी त्याला आध्यात्मिक साठी तुम्ही त्याला शिकवण्याचा प्रयत्न करा. नाही शाळेत शिकवत तर तुम्ही घरामध्ये त्या सगळ्या गोष्टी करा, जेणेकरून की तो बघेल आणि त्या गोष्टी सत्य मानेल. पण आज आई वडिलांना पहिला विश्वास नाही, घरामध्ये त्याची व्यवस्था नाही, त्याची योजना नाही, आम्हाला देव माहित नाही, तर माझा मुलगा जे शिकून येतो ते शिकतो. आणि लक्षात घ्या, ज्या मी तुम्हाला सांगतो, पक्क सांगतो, ज्या मुलाला आध्यात्मिक संस्कार नाहीत त्याच्याकडनं सुखाची अपेक्षा बिलकुल करू नका. तो कधी सुख देणार नाही. तो शंडामुळे बोलवतात, म्हणतात बाबा इथून पुढे तुम्ही ते शिकवायचं नाही. आणि प्रल्हादने पुन्हा मी जेव्हा येईल आणि तेव्हा प्रल्हादने अगर असे काय मला उत्तर दिलं तर मी तुम्हाला नोकरीवरनं काढून टाकेल, नाही तर मी तुमची विल्हेवाट लावून देईल. ही भीती सगळ्यात टीचर लोकांना आहे. त्याच्यामध्ये जाऊ दे, जे बाबा आम्ही बात्र आम्ही माकड तर माकड, आणि स्पोर्ट मधलं तर तू दे, विनायक जसा होईल तसा होईल. आता प्रल्हाद महाराज जेव्हा गुरुकुलला येतात तर त्याचे मित्र जे असतात ना, ते म्हणतात, प्रल्हाद म्हणतात, अरे तू बोल ना आमच्याकडे, तुला काय फरक पडतो की हिरण्यकशिपू सगळं काय आहे तोच करतात तेच करतात. कारण की तुला जेव्हा तुझे मुली जेव्हा ओरडतात तर ते आम्हाला राहवत नाही, आम्हाला बघवत नाही, आम्हाला त्रास होतो. म्हटले की तू एवढा चांगला, तुझं आचरण एवढं शांत स्वभावाचा, मृदू स्वभावाचा, तुझ्या मुखातून जेव्हा वाणी निघते तेव्हा आम्हाला भरपूर छान वाटतं त्या सगळ्या गोष्टी ऐकायला. देवाच्या गोष्टी ऐकायला सगळ्यालाच, पण पालन करायचं म्हटलं की महाराज तुमच्या पुरतं ठेवा. ते इथून आम्ही गेलो की आम्हाला जे करायचंय तेच आम्ही करणार, तर ते शक्य नाही. पालन करा, आचरण करा. भक्तिपाल सांगतात, बोला कमी करा जास्त. जो बोलतो कमी आणि करण्याचा जो प्रयत्न करतो त्याला भगवंत सहयोग करतातच, पण आम्ही मात्र ते करण्यास तयार नाही. कसं शक्य आहे? प्रल्हाद म्हणतो, बघा हे मला जन्मजात हे माझा गुणधर्म आहे. एक जण म्हणतो जन्मजात म्हणजे आम्हाला काही कळलं नाही म्हणते. तर एक जण म्हणतो पण तुम्ही शिकलास कुठून सगळे की विष्णू हे विष्णू ते, विष्णूची भक्ती केल्यानंतर आपला पुन्हा जन्म होत नाही, अंतिम क्षणाला आपण त्याचं स्मरण केल्यानंतर पुन्हा या देहामध्ये येत नाही, तू कुठून शिकलास हे सगळं? कारण की आम्ही त्रास पण त्या सगळ्या गोष्टी कधी ऐकल्या नाही. तुला हे कोणी शिकवलं? प्रल्हादजी म्हणतात की मी हे आईच्या गर्भातूनच शिकून आलो. काय सांगतात प्रल्हादजी? आईच्या गर्भामधूनच मी या सगळ्या गोष्टी शिकून आलेलो आहे. तर सगळ्यांना आश्चर्य वाटतं, म्हणजे आईच्या गर्भात? थोडं म्हणजे विस्ताराने सांग प्रल्हाद. म्हणजे आता तू जे काय सांगतोय तर त्याच्यामुळे अजून आम्हाला कन्फ्युजन वाढायला लागलेलं आहे. आईच्या गर्भात कसं कोण ऐकू शकतं? पहिल्या काळामध्ये गर्भधान संस्कार हे कंपल्सरी होते. आज काही जागेला हे क्लासेस चालू झालेत समजा, पण त्याच्यामध्ये अगर भगवत स्मरण आणि भगवत कथा कीर्तन नसेल तर काही उपयोग नाही. ते क्लास जायचे, पैसे भरायचे आणि माघारी त्याचा काही उपयोग नाही. ते म्हणतात, ते तेव्हा सांगतात, सुखदेव गोस्वामी तेव्हा प्रल्हाद महाराज सांगतात, मी हे सगळं आईच्या गर्भामधून ऐकलेलं आहे. मग त्यावेळेस सांगतात की ज्या वेळेला हिरण्यकशिपू तपस्याला निघून जातो त्यावेळेला इंद्र त्याच्या 3 भावांना म्हणजे 3 संतानांना मारून माता कयाधूला घेऊन जायचा विचार करतो असतो स्वर्ग लोकांमध्ये. म्हणतो जेव्हा तिला तो जबरदस्तीने घेऊन जायचा प्रयत्न करतो तेव्हा वाटेमध्ये नारदजी भेटतात. म्हणजे नारदजी म्हणतात, बाबा कुणाला घेऊन चालला असतो? म्हणजे कयाधू, तुला माहिती आहे हिचा जो पती आहे सध्या काय करत आहे? तपस्या करतोय, आणि त्याला जर कळालं तर काय करेल? तुला कुठला ठेवणार नाही. इंद्र घाबरला. म्हणलो आता काय करू म्हटले मी? तू म्हणजे तिला सोडून दे, मी माझ्या आश्रमामध्ये घेऊन जातो. मग नारदजी माता कयाधूला आपल्या आश्रम मध्ये घेऊन आलेले. आता नारदजीचा आश्रम, आता आश्रम मध्ये काय असणार असून सकाळची मंगल आरती, दुपारची शृंगार आरती, संध्याकाळची संध्या आरती, अमावस्या पौर्णिमा एकादशी असे काय चतुर्थी व्रत जे आपल्यासारख्यांचे असतात त्या दिवशी विशेष हरिकथा. आता कायमस्वरूपी ती काय ऐकत आहे? हरिकथा. आणि तिथेच प्रल्हादजी आईच्या गर्भात असताना ते सगळे आत बसून ऐकतायत. काय करतायत? हे सत्य आहे की कोणी मानू नाही तर नाही मानू. मी किती जरी आपण इथे सगळ्यांनी आंदोलन केले की उद्या सूर्य नाही येणार म्हणून आंदोलन करा, आपलं आंदोलन सक्सेस होणार आहे का? नाही, सूर्य येणारच आहे. कारण की तो प्रकृतीचा नियम आहे. तसाच हा देखील एक प्रकृतीचा नियम आहे. गर्भधान म्हणजे 7व्या महिन्यापासून मूल सगळ्या गोष्टी बाहेरच्या स्वीकृती चालू करतं बरं का. आईचे जे गुणधर्म असतील, वडिलांचे जे गुणधर्म असतील, आई जे बघेल, आई जे ऐकेल, आई जे जे खाईल, ज्या ज्या प्रकारे तिची मानसिकता असते हे सगळे गुणधर्म ते जीवात्मा स्वीकार करतात. एकदा एका स्त्रीला एक मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर 1, 2, 3, 4 महिने गेले, पण तो काय करायचा? त्याचा हात जो सारखा असा यायचा, त्याचा हात असा खाली केला सारखा असा यायचा.
खाली गेला सगळा हसायचा. मग ते त्याला घेऊन डॉक्टरने गेले, म्हटले हा हात सारखाच असा करतो, असं करतो, असं करतो. आम्ही खाली गेलो की असं करतो. डॉक्टर म्हणल्या हे सांगा, तो गर्भात असताना तुम्ही फोनवर साठी बोलत होतात का? हो म्हणले, मी 24 तास फोनवर होते. म्हणजे तो पण फोनवरच बोलतोय. त्याला ही कुठली सवय झाली? हे सत्य आहे. विनोदाच्या अंतर्गत मला हे सांगायचं आहे की गर्भधान हे मुलावर खरंच होतात. म्हणून जमेल तेवढं ज्या व्यक्तीला खरोखर, ज्या स्त्रीला खरोखर वाटते की नाही आपल्या मुलावर चांगले संस्कार व्हावेत, तर तिला कळालं की गर्भ आहे, तिने लगेच भागवत वाचण्यास सुरुवात करावी, रामायण वाचण्यास सुरुवात करावी, साधू संतांच्या कथा आणि टीव्ही तर पहिला बंद करावा. तिला प्रभुपाद स्पष्ट सांगायचे की टीव्ही हा मूर्खांचा बॉक्स आहे. हा जे वेडे किंवा जे शाणे आहेत, ज्यांना वेड बनायचं आहे, त्यांनी वेड्यांच्या दवाखान्यात जायची गरज नाही. टीव्हीला घरी आणून ठेवून द्या. किती वेळ प्रभूजी नको ते ज्ञान त्या टीव्हीतून लोक स्वीकार करतायत, नको ते, त्याचा आपल्या दैनंदिन जीवनाशी काहीच संबंध नाही. सुरुवातीला जेव्हा टीव्ही निघाला त्याचं एकच चॅनल होतं, दूरदर्शन. दूर म्हणजे लांब, लांबचं दर्शन. आणि आम्ही लांबचं दर्शन बघत 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 आम्हाला घरातच त्या सगळ्या गोष्टी दिसायला लागल्या. बाहेरचा शत्रू बघता बघता आम्हाला घरातच शत्रू निर्माण झाले. बाहेरच्या व्यक्तीचे दोष बघता बघता ते दोष हळूहळू आम्हाला घरातच. प्रभूजी एका व्यक्तीने याच्यावर भरपूर सर्च केलं, छान म्हणजे वाचलेलं होतं. म्हणजे टीव्हीचा साईड इफेक्ट सांगतात प्रत्येक घरामध्ये झालेला आहे. सासू सुना भांडणे, पती पत्नी भांडणे, मुलं ऐकत नाहीत. म्हणजे हे गुणधर्म त्यांना कोणी शिकवलं नाही ना, कुठे क्लासेस लावले नाही, कुठे कोर्स नाही, शाळेमध्ये ते शिक्षण नाही, मग त्यांच्या स्वभावामध्ये एवढा बदल का? आणि तुम्ही बघा, लोकांना पण त्या सिरियल आवडतात ज्याच्यामध्ये कूटनीती आहे, धूर्तता आहे, स्वार्थता आहे, कपटता आहे, छिद्रता आहे, छल आहे. त्या सिरियल लोक आवडाजून बघतात. आणि त्या बघण्यासाठी तर काही काही घरात तर भांडणं आहेत. आपण कधी न्यूज ऐकतो ना, मला हे बघायचं, मला ते बघायचं, दोघांमध्ये भांडणं झाली आणि खून केला. इथपर्यंत आम्ही पोहोचलो, तेवढे त्या गोष्टीच्या अधीन गेलो. आणि ठीक आहे, नसेल अगर आपल्याला कंट्रोल होत, टीव्ही बघायचाच आहे तर आहेत असता संस्कार बघा. सकाळ सकाळी भरपूर हरिकीर्तनी त्याच्यावर येतात, पण त्याच्यात दोष न बघता त्यांना असं सरळ बघा, तर काहीतरी आपल्याला फायदा होऊ शकतो. तर प्रल्हाद जे सांगतात की मी आईच्या गर्भामध्ये असताना नारदजी जेव्हा बाहेर हरिकथा करत होते तेव्हा मी गर्भात बसून बसून त्या सगळ्या गोष्टी श्रवण केलेल्या आहेत. आता नारदजी स्वतः भगवंताचे मनही सांगतात, भगवंताचा अवतारी आहेत. त्यामुळे ते करून करून करणार काय नारदजी, सततम कीर्तयन्तो मां एकांतचे दृढ होतात. नारदजी काय करतात, सतत माझं कीर्तन करतात. आणि नारदजी कीर्तन करताना मी आतमध्ये ऐकलं आणि ते सगळे संस्कार माझ्यावर चढलेले आहेत. तर अशा प्रकारे मी गर्भात असताना प्रल्हाद महाराज ते आपल्या सगळ्या मित्रांना सांगतायत की हे भगवान विष्णूचं स्मरण म्हणजे बाहेर आल्यावर नाही बोले, आतूनच मी ऐकलंय. तर भरपूर प्रकारे सांगतायत. मग ते म्हणतात, मित्र म्हणतात, आम्ही पण विष्णूचं भजन करावं का? हो म्हटले, तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. म्हटले माझ्या वडिलांचं भजन सोडून द्या, त्याचा त्याग करा. म्हणजे ते प्रल्हाद महाराज सगळ्या मित्रांना एकत्रित बसून काय करतात, हरिचर्चा करतात, हरिकथा करतात, गुणानुवाद करतात. सांगतात की तिथं जोरात जोरात कीर्तन चालू आहे, जोर जोरात कीर्तन चालू आहे. आता कीर्तनाचा आवाज हे जे षंड अमरक होते ते नाही गेला. मग ते तिथं आले. वर्णन असं आहे की ते तिथं आल्यानंतर त्यांनी जेव्हा ते कीर्तन बघितलं, ते सगळं जे दृश्य बघितलं. आता आमचे जे मंदिर आहे, तुम्ही वृंदावनला एकच मंदिर फेमस आहे, आहेत भरपूर मंदिर, पण एकच मंदिर त्याला म्हणतात अंग्रेज मंदिर, त्याला इस्कॉन मंदिर म्हणतात. स्वामीजींचे जे गुरुजी आहेत प्रभुपाद, त्यांची तिथं समाधी आहे. अंग्रेज मंदिर भरपूर फेमस आहे. लोक कारण की तिथं फॉरेनर लोक जास्त राहतात. तिथे लोक केवळ प्रभूजी एकाच गोष्टीसाठी जातात बरं का, बाकी काही त्यांची इच्छा नसते. तिथे गेल्यानंतर तिथे जे कीर्तन चालू असतं ना, न नाचणारा व्यक्ती पण तिथे गेल्यानंतर नाचतो प्रभू. कसाही असो, तो आजपर्यंत कुणाच्या लग्नात नाचला नसेल, बड्डे मध्ये लागला नसेल, कोणत्याही आनंदाच्या उत्साहामध्ये तो नाचला नसेल, तर तिथे गेल्यानंतर त्यालाही आतून प्रेरणा भेटली, आपणही नाचायचं. कारण की कीर्तन, भक्ती, नाचणे हे एक अंग आहे. नाचू कीर्तनाच्या रंगी आणि ज्ञान दीप लावू जगी. तू बऱ्याच सांगतात कुठे नाचा, कीर्तनात नाच. आणि जो कीर्तनात नाचणार नाही त्याला 84च्या फेऱ्यामध्ये नाचावंच. मग ते 84च्या फेऱ्यात नाचण्यापेक्षा ह्या एका देहामध्ये भगवंतासमोर नाचलं तर काय वाईट आहे? तर आम्ही म्हणतो नाचता लोकांना लाज वाटते, कसं नाचायचं कसं नाचायचं. आणि एखाद्या मित्राच्या लग्नामध्ये मी आल्याशिवाय घरात मी नको पुढे आपल्या भरपूर नाचायचं तिथं, आता आपण भरपूर नाचतोय. आणि ते कीर्तनात नाच म्हटले की आम्ही खिचून खिचून जमतो, नाव वाटतो बरोबर आपण नाचा नाही सांगतात. नाचा भगवंता, जेवढे तुम्ही इथे शरणागतीचा अर्थच आहे हा, या ज्या देहाच्या काही उक्ती आपल्याला प्राप्त असतील
असतील, याचा काय अभिमान असेल, त्याला त्या तराने समर्पित व्हा. तर तिथे सगळेजण कीर्तन करायला लागले. त्यात चंड अमरक येतात, ते आलेले असतात या उद्देशाने की आम्ही ते कीर्तन जाऊन थांबवणार. पण त्या कीर्तनाचा रंग जेव्हा सुंदर असतो, त्याचा भाव जो निर्माण झालेला असतो, तर हे नाचण्यास सुरुवात होती. ते जेवढे आहेत आसुरी, ते सगळे प्रल्हाद महाराजांच्या वाचेमध्ये, भगवान नामामध्ये एवढी ताकद निर्माण झाली की सगळे असुर तिथे नाचतायत. शिला प्रभुपाद जेव्हा अमेरिकेला गेले, प्रभूजी एक गार्डन आहे, मला येत नाही, एक गार्डन आहे, त्या गार्डन मध्ये एक झाड आहे मोठं, आणि त्या झाडाखाली तो व्यक्ती बसून जेव्हा भारतातून जेव्हा इथून गेले ना, एक करताल घेऊन गेले, फक्त एक करताल. तुम्हाला कधी वेळ भेटला तर त्यांचं जीवनचरित्र नक्की वाचा. एक करताल घेऊन त्या झाडाखाली बसले, ना मंदिर ना काय, आणि तिथे सगळे खाणापिणारे लोक. आता अमेरिकेची अवस्था काय आहे हे आपण बघतोच न्यूजच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून. तिथली जी वस्तुस्थिती काय, तिथले आचरण काय, हे आपल्या सगळ्यालाच माहिती आहे ना. तर तिथे अशा प्रकारची लोक आहेत. प्रभुपादांचं कीर्तन चालू आहे, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे. अशा प्रकारचे कीर्तन करत होते, तर ते सगळे जे वेडी माणसं त्याला त्यांना हिप्पी म्हणतात, म्हणजे केस वाढवून असे रस्त्याने फिरायचे, आपल्या मराठी भाषेमध्ये घुमणत फिरणार. तर तसे तिकडे ते असे फिरत होते, म्हणजे कुठं भेटेल ते खायचं, तिथं झोपी तिथे झोपून जायचं. तर अशी लोक तिथं, मग ते जेव्हा गार्डन मध्ये यायचे, रोज बघत हा एक म्हातारा माणूस 70 वर्षाची तो व्यक्ती आहे, आणि या झाडाखाली थांबून तो कीर्तन करतो. मग हळूहळू त्यांनी बसण्यास सुरुवात केली. बसण्यास त्यांना त्याच्यात रंग यायला लागला, त्यांना ते कीर्तन छान वाटायला. असं करत 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 तिथं भरपूर मोठा ग्रुप निर्माण झाला, आणि त्या ग्रुपने आज त्यांचं हे जे कार्य आहे, प्रचार कार्य जे आहे, त्याच्यामध्ये पहिले जे होते स्वामी भक्तिपाद, त्यांचे पहिले शिष्य हे की ते पहिल्यांदा त्यांना समर्पण झाले. इथून अमेरिकेला गेल्याने त्यांना पहिल्यांदा समर्पण होणारे स्वामी भक्तिपाद, त्यांनी 27-28 वर्षामध्ये त्यांच्याकडे संन्यास स्वीकार केला, आणि त्यांनी या कार्याला भरपूर मोठी गती पुढे गेलेली आहे. मला सांगण्याचं एकच आहे की भगवंताचं नाव अगर शुद्ध आहे ना, आणि त्याला घेणारे शुद्ध असेल, तर सोने पे सुहागा सांगतात. काय सांगतात? भगवंताचं नाव तर शुद्ध आहेच, पण अगर ते गाणारा, ते बोलणारा जर व्यक्ती शुद्ध असेल, तर त्याचा प्रभाव समाजावर 100% होतो. तर प्रल्हाद महाराज कीर्तन करतायत, चंड अमरक आले, पूर्ण आसुरी वृत्तीचे लोक कीर्तन करतायत. संयोगाने त्याच वेळेला हिरण्यकशिपू तिथे आलेले आहेत. ते बघतात. आताच मी समजावून गेलो होतो की प्रल्हादाला बदलावा म्हणून, त्याच्या डोक्यामध्ये जे विष्णू आहे ते काढा आणि माझी जागा तिथे फिट करा. पण आता इथे झालं सगळं उलट. म्हणजे प्रल्हाद कीर्तन करत आहे, आणि मी ज्यांना सांगून गेलो त्याचे गुरुजी चंड अमरक ते पण नाचताय. तिथे माता हिरण्यकशिपू जोरात आवाज केला, म्हणजे बंद करा या सगळ्या गोष्टी. आता बंद केल्यानंतर सगळे घाबरले. तर घाबरले म्हणले सगळं बंद करा. आणि प्रल्हाद महाराज पण तिथे हात जोडून उभे आहेत, घाबरले नाही. भक्त जे असतात नाही, कधीच कुणाला घाबरत नाही, कधीच नाही. ठीक आहे, तुम्ही एक आदर आहे, तुम्ही मोठे आहात, तुमचा सत्कार आहे, जी व्यवहारात्मक जी भाषा आहे ते करतील. पण अगर त्यांना कोणी दाबायला जाईल तर ते खोटे असतील तर नक्की, खरे जे असतील ते कधीच नाही करणार. तुकाराम महाराजांना एकदा शिवाजी महाराजांनी आमंत्रण दिलं की म्हणले तुम्ही मला भेटायला या. तुकाराम महाराज काय सांगतात? मुंगी आणि राव आमचा सारखाचा भाव. त्या सैनिकांना म्हणतात तुम्ही शिवाजी महाराजांना जाऊन सांगा म्हणजे तुम्ही जरी शिवाजी महाराज असाल तर माझ्यासाठी मुंगे, आणि महाराष्ट्रामध्ये राव हा शब्द प्रतिष्ठेचा आहे, म्हणजे मुंगे आणि राव आम्हा सारखाचा भाव. तुम्हाला भेटायचं असेल तर तुम्ही या. त्याच्या पुढे आपण आपल्याला ऐकून माहिती की शिवाजी महाराज स्वतः तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये आलेले आहेत. त्याचे भक्त जे असतात ना, ते कुणाच्याही प्रतिष्ठे मागे लागत नाही. कुणी दिले काही पैसे वगैरे नाही. जे सत्य आहे ते आहे. व्यवहारिक ठीक आहे, आम्ही तुला प्रणाम करू, चरण ही तुमचे दाबू, ती गोष्ट वेगळी. परंतु तुम्ही अगर त्यांना दाबण्याचा प्रयत्न कराल तर त्यांच्या जी भक्तीची शक्ती ती जागृत होते अशी. नाही बाबा हरे कृष्ण बस इथपर्यंत तुमचं आमचं ठरलं, आता होणार नाही. आणि तेव्हा तुमचा विश्वासही टिकतो बरं का. विश्वास वाटला जाऊ नये ह्याच्यासाठी पूर्ण विश्वास आपला भगवंतावर असावा. तर प्रल्हाद महाराज जे आहेत ते घाबरले नाहीत, निडर होऊन असे राहिले. तर ते सांगतात प्रल्हाद तुला मी सांगून गेलो की तू विष्णूचंच भजन करायचं नाही, आणि तू स्वतःही करतोयस आणि त्यांनाही तू भजनाला लावलेस म्हणजे. मग त्यावेळेला ते त्यांना म्हणतात की मी तुला मारून टाकेल. म्हणले प्रयत्न करा, म्हणले माझा देव माझं रक्षण
माझे भगवंत आहे जे मला तारतील, ते मला मरून देणार नाही. आपण ऐकण्या सगळ्यांच्याच आहे. हत्तीच्या पायातही टाकलं, हत्ती त्यांना प्रणाम करतात, उकळत्या तेलामध्ये टाकलं तरी त्यांना काही प्रभाव झालेला नाही. पहाड म्हणजे वरून विशाखापट्टणमला तो आजही तो डोंगर आहे, त्याला सिंहाचलम म्हणतात. त्या डोंगराला असं लांबून बघितलं ना तर जसा बसलेला सिंह कसा असतो, हात पसरून तोंड असं असतं तिथं, तर ते सिंहाचलम पर्वत आहे विशाखापट्टणमला. तर त्या पर्वतावरून प्रल्हाद महाराजावरून ढकलून दिलं तरी ते घाबरले नाही. तरी शक्ती कुठून येते वै सगळी? विश्वासाने येते. अगर आपला विश्वास आहे तर भगवंत आपल्याला टाकतात. आता या वेळेला जे हिरण्यकशिपू आहे त्याने सगळे प्रयत्न केल्यानंतर तो म्हणतो, सांग तुझा भगवंत कुठे आहे. काय विचारलं? सांग तुझा भगवंत कुठे आहे म्हणलं. तर प्रल्हाद महाराज म्हणतात, जळीच तळी माझा भगवंत असं एकही स्थान नाही की जिथं माझा भगवंत उपस्थित नाही. ही भक्तीची पक्की लक्षणं आहेत. आपण देवाला मानतो तर देव सगळीकडे दिसला पाहिजे, इथे तर दिसलाच पाहिजे, पण तो देव सगळीकडे दिसला पाहिजे. आणि अगर तो नाही दिसला तर याचा अर्थ की अजून आपण भगवंताचं अस्तित्व परिपूर्ण स्वीकार केलेलं नाही. आणि हे अभ्यासानं शक्य आहे. मी तरी तुम्हाला आता बोललो तर ते लगेच शक्य नाही, पण अभ्यास कराल ना त्याच्या भक्ती करण्याचा, त्याची सेवा करण्याचा, सतत त्याचं स्मरण करण्याचं, तर ती स्थिती प्रत्येकाला येऊ शकते.